श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता उद्या गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे. आणि हा गुरुपुष्यामृत योग सूर्योदयापासून सुरू होत आहे तर दुपारी 4:43 राहणार आहे. गुरुपुष्यामृत योग हा मागच्या महिन्यात सुद्धा होता आणि हा योग क्वचितच बनत असतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योगा होत असतो. आपल्या घरातली लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी आणि अखंड लक्ष्मी ही आपल्या घरी सदैव वास करण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला विशेष सेवाही करायची असते आणि ही सेवा केल्याने आपल्यावर लक्ष्मी मातेची अखंड कृपा ही सदैव राहत असते. प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी आणि सदैव अखंड लक्ष्मी ही आपल्या घरी वास करण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला विशेष सेवा या करायच्या असतात. त्यातलीच सर्वात महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजेच 12 फुलवातींची. आणि ही 12 फुलवातींची सेवा कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे. मागच्या महिन्यात जेव्हा गुरुपुष्यामृत योग होता तेव्हाच मी ही 12 फुलवातींची सेवा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तेव्हाच टाकलेला आहे. आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. आणि ही सेवा कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही माझ्या या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. आणि ज्यांनी मागच्या महिन्यामध्ये ही सेवा केली असेल तर त्यांना पुन्हा जर ही सेवा करायची असेल तर ते पुन्हा ही सेवा करू शकता. ही सेवा उद्यापासून आपल्याला सुरू करायची आहे. संध्याकाळी 4:43 हे गुरुपुष्य नक्षत्र आहे आणि ही 12 फुलवातींची सेवा आपल्याला या नक्षत्रावरच सुरू करायची आहे. आणि या नक्षत्राच्या वेळेमध्ये तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता. आणि सकाळीच जर तुम्हाला ही सेवा करायला वेळ मिळत असेल तर तुम्ही ही सेवा सकाळी सुरू केली तर अतिशय उत्तम. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला आणखीन कुठल्या दुसऱ्या सेवा या करायच्या आहेत. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कोणते उपाय हे करायचे आहेत याबद्दलच संपूर्ण माहितीही घेणार आहोत. ज्यांना 12 फुलवातींची सेवा ही करायला जमणार नसेल त्यांनी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. आणि जे 12 फुलवातींची सेवा करत आहेत आणि त्यांना सुद्धा जर ही सेवा करायची असेल, ह्या सेवा करायला जमत असेल तर त्यांनी या दोघीही सेवा केल्या तरी सुद्धा चालेल. तर कुठल्या सेवा आहेत ज्या आपल्याला गुरुपुष्यामृत योगावर उद्या करायच्या आहे हेच आता आपण बघूया. गुरुपुष्यामृत योगावर आपण काही उपाय केले, काही प्रभावी सेवा केल्या तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावर प्रसन्न होत असतात. त्याचप्रमाणे गुरुवारी गुरूंची विशेष सेवा केल्याने ते सुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात. तर गुरुपुष्यामृतच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि आंघोळ करायची आहे. आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद ही घालायची आहे. आणि आंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणामध्ये हळद आणि गोमित्र टाकलेले पाणी हे शिंपडायचे आहे. आता फ्लॅट सिस्टीममध्ये तर काही अशी सोय नसते, पण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जेवढी जागा आहे तेवढी आपल्याला स्वच्छ झाडायची आहे आणि हळद आणि गोमित्र टाकलेल्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि हाच जो उपाय आहे तो आपण दर गुरुवारी केला तरी सुद्धा चालतो. हा उपाय केल्याने आपल्या घराजवळील, आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जी काही नकारात्मकता असते ती दूर होत असते. त्याचप्रमाणे आपल्याला मुख्य प्रवेशद्वार जे आहे आपलं, त्याचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याला सुद्धा स्वच्छ पुसायचं आहे आणि हळदीचं लेपन हे करायचं आहे. आणि तसंच आपलं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसायचं आहे. आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला हळद आणि गोमित्र हे एकत्र करून यांच्या मिश्रणाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर आपल्याला अक्षदाया सुद्धा व्हायच्या आहेत. आणि तसंच याच दिवशी आपल्याला आपलं घर सुद्धा सगळं स्वच्छ करायचं आहे. आपल्या घराची साफसफाई आपल्याला करायची आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या किचनची सुद्धा स्वच्छता करायची आहे. आणि किचनमधल्या भिंतीवर आपल्याला, जिथे आपण गॅस ओटा बनवलेला आहे त्या भिंतीवर आपल्याला तूप आणि हळद हे एकत्र करून त्याच्याने स्वस्तिक काढायचं आहे. तूप आणि हळद हे एकत्र करायचं आहे. आणि आपला गॅस ओटा जिथं आहे त्या गॅस ओट्याजवळ, किचनमधली गॅस जवळची जी भिंत आहे त्या भिंतीवर आपल्याला तूप आणि हळद एकत्र करून त्या मिश्रणाने स्वस्तिक हे काढायचं आहे. हा उपाय तुम्ही सकाळी तुमची आंघोळ झाल्यानंतर, किचन जेव्हा आपलं स्वच्छ असतं, किचन ओटा जेव्हा आपला स्वच्छ असतो तेव्हा सुद्धा करू शकता. किंवा सकाळी जर तुम्हाला हा उपाय करायला नाही जमला तर तुम्ही तुमचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर, तुमचं किचन ओटा सगळा स्वच्छ केल्यानंतर हा उपाय करू शकता. तूप आणि हळदीने हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला त्या ओट्यावरच तुपाचा
दिवा हा लावायचा आहे आणि हे तूप तुम्ही गाईचं तूप वापरलं तर अतिशय उत्तम। आणि त्यानंतर आपल्याला आपली गॅसची शेगडी जी आहे तिची सुद्धा हळद कुंकू लावून पूजा करायची आहे। याप्रमाणे गॅसची आणि किचन ओट्याची पूजा ही आपल्याला करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या देवांची सुद्धा गुरुपुष्यामृत योगावर पूजा ही करायची आहे। त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योगावर आपण आपल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन हे सुद्धा करायचं आहे। गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला कुंकुमार्चनची सेवा ही करायची आहे। आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही 1 रुपयाच्या नाण्यावर सुद्धा हे कुंकुमार्चन करू शकता। आणि हे 1 रुपयाचं नाणं कुंकुमार्चन केलेलं 1 रुपयाचं नाणं हे आपल्याला त्या कुंकुमार्चन नंतर तिजोरीमध्ये ठेवायचं आहे, जिथे आपण आपल्या घरातील आलेली लक्ष्मी ठेवतो, आपल्या घरात आलेले पैसे हे ठेवतो, तिथे आपल्याला हे कुंकुमार्चन केलेलं 1 रुपयाचं नाणं हे ठेवायचं आहे। आणि हे कुंकुमार्चन तुम्ही श्री सुक्ताचं पठण करत सुद्धा करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करत सुद्धा करू शकता। आणि हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू हे आपल्याला दररोज आपल्या कपाळाला लावायचं आहे। तसंच महालक्ष्मी अष्टकम हे सुद्धा आपल्याला 16 वेळा पठण करायचं आहे। आणि कनकदारा स्तोत्राचे सुद्धा आपल्याला गुरुपुष्यामृत योगावर पठण हे करायचे आहे। हे सुद्धा तुम्ही 16 वेळा म्हणू शकता किंवा 1 वेळा सुद्धा म्हणू शकता। त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्राचे सुद्धा पठण हे करायचं आहे। तसंच श्री सुक्ताचं सुद्धा पठण हे करायचं आहे। आणि गीतेचा 15वा अध्याय सुद्धा वाचायचा आहे। हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळेल, नाहीतर यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सर्च करून ते ऐकू शकता आणि त्याचप्रमाणे तसंच ते म्हणू पण शकतात। त्याचप्रमाणे महालक्ष्मीचा मंत्र आहे त्याची सुद्धा आपल्याला 1 माळा जप हा करायचा आहे। तसंच विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र याचा सुद्धा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे। आणि जर तुम्हाला वेळेअभावी 108 वेळा जप करणं शक्य नसेल तर निदान 11 वेळा तरी किंवा 16 वेळा तरी हा प्रत्येक मंत्र म्हणायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विष्णू सहस्रनामाचे सुद्धा आपल्याला पठण हे जरूर करायचे आहे। आणि तसंच गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची आहे। आणि या सेवेमध्ये आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। आणि 11 माळी जर करणं तुम्हाला शक्य नसेल तर निदान 1 माळ तरी नक्की करा। आणि ज्या महिला 12 फुलवातींची सेवा ही करणार असेल तर त्या सेवेमध्ये यातले अर्धे स्तोत्र आणि मंत्र इतर पठण त्यांचे होऊनच जातील। अर्धी सेवा ही 12 फुलवातींच्या सेवेमध्येच होऊन जाईल। आणि त्या सेवे व्यतिरिक्त महालक्ष्मी अष्टकम, गीतेचा 15वा अध्याय, कनकदारा स्तोत्र पठण करण्याची ही सेवा जर त्यांना करायची असेल तर त्या सुद्धा ही सेवा नक्की करू शकता। आणि ज्यांना या दोन्ही सेवेंपैकी कुठलीच सेवा ही करायला जमत नसेल तर त्यांनी निदान ओम श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा सुद्धा 108 वेळा जप केला तरी सुद्धा चालेल। पण ज्यांना वेळ आहे तर त्यांनी या सर्व सेवा या नक्की करा। हे सर्व उपाय, ही सर्व सेवा उद्या गुरुपुष्यामृत योगावर प्रत्येक महिलांनी जरूर करा। आणि त्यानंतर हे सर्व स्तोत्र आणि मंत्र पठण केल्यानंतर जर तुमच्याकडे शंख असेल तर तो शंखनाद करायचा आहे। आणि जर शंख नसेल तर आपल्या घरात घंटा असते तर ती घंटा आपल्याला वाजवायची आहे। आणि ही सर्व सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्यावर प्रसन्न होतील। गुरुपुष्यामृत योग हा विशेष आणि खास महत्त्वाचा असा योग आहे। आणि या योगावर आपण ज्या काही सेवा करत असतो त्याचे फळ हे आपल्याला अनंत पटीने मिळत असतं। गुरुपुष्यामृत योगावर सोने चांदी खरेदीला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व या सेवा करण्याला सुद्धा आहे। नुसतं सोने चांदी खरेदी केलं पण या सेवा जर आपण केल्या नाही तर त्याचा काही उपयोग नाही। सोने चांदी खरेदी करण्यासोबतच आपल्याला या प्रभावी सेवा आहेत त्या सुद्धा करायच्या आहेत। ज्याप्रमाणे गुरुपुष्यामृत योगावर सोने चांदी खरेदी केल्याने आपल्या सोन्यामध्ये वाढ होत असते, आपल्या धनधान्यामध्ये वाढ होत असते, त्याचप्रमाणे या ज्या प्रभावी सेवा आहेत, हे जे काही प्रभावी उपाय आहेत हे केल्याने त्याचे पुण्य हे सुद्धा सतत वाढत हे राहत असते। आणि या सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत राहतो। ही सेवा आपल्यासोबत अखंडपणे कायम टिकून राहत असते। आणि म्हणूनच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपल्यावर अखंड कृपा राहावी याकरता गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, कोणते उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली आहे। त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा या सेवा हे उपाय नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।